हाय हॅलो नमस्कार. प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मी प्राप्ती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज जाणार आहे मी सेंटरला गणपती बनवण्यासाठी. शाडू मातीचा गणपती बनवायचा आहे. तिथं आम्हाला प्रशिक्षणही देणार आहेत. तर त्यासाठीच जायचं आहे. मोल्ड वगैरे तेच देणार आहेत, माती वगैरे सगळं आम्हाला भेटणार आहे. तर तिकडे जायचं आहे. त्यासाठी मी सगळे घरातली कामं वगैरे सगळे आवरून घेतलेली आहेत. तर आत्ता वाजलेले 11:30. तर माझी कामं वगैरे सगळे आवरून घेतले मी पटपट आणि त्यानंतर लगेच मी तयार होते. तर इथे केस वगैरे विंचरून घेतलेत. तर केस खूपच आता खराब झालेत, कारण लक्षच द्यायला होत नाही, त्यामुळे खूप खराब झालेत. खालून थोडीशी कट वगैरे करावं लागतील केसांना, तेव्हा ते व्यवस्थित दिसतील. तर त्यानंतर मी आता लगेच क्रीम वगैरे लावून घेतली, चेहऱ्याला पावडर वगैरे लावून घेतलं. तर आज मला पिक फॉलच्या साड्यांचे फॉल पण आणायचे होते, कारण आल्यानंतर ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत. तर त्यामुळं मग जाताना सगळं घेऊन जाते, म्हणजे येता येता सगळं अस्तर परत फॉल वगैरे आणता येईल. आणि तर इथं माझं तयार वगैरे होऊन झालेलं आहे. तर जायचं असल्यामुळं सगळी कामं वगैरे आज लवकरच आवरलेली आहेत, पटपट करून घेतली. कारण आल्यानंतर म्हणलं की खूप कंटाळा येतो, कारण किती वेळ लागेल तिथं सांगता येणार नाही. त्यामुळे घरातली सगळी कामं वगैरे सगळे आवरलेत. तर इथं मी झालेली आहे तयार आणि बांगड्या घालायच्या राहिले होते, ते घालून घेतले. काम करते वेळेस बांगड्या घालायचं म्हणलं की मला नकोच वाटतं, काय माहिती. बांगड्या घातलं की काम करते वेळेस खूप त्रास होतो. त्यामुळं मग मी शक्यतो बांगड्या काढूनच ठेवते. आणि काम करते वेळेस मागे जर बांगडी केली तर माझ्या हातांना लगेच वण पण पडतं. त्यामुळं मी शक्यतो बांगडी काढूनच ठेवते. मग काम वगैरे झाले की घालत असते. रोजच असंच असतं माझं, कधी घालते कधी नाही. बाहेर जर जायचं असेल तर मी घालतेच. त्यामुळं आत्ता झालेली आहे मी तयार आणि आता जायची सगळी तयारी वगैरे करत आहे. तर त्या रूममध्ये होत्या साड्या वगैरे, तर म्हणलं सगळं बघावं, कुठल्या ब्लाउजांचे अस्तर वगैरे आणायचेत आणि फॉल वगैरे आणायचे, ते साड्या पण घेतल्यात. तर आता बॅगमध्ये सगळं घालून घेते. तर इथं घेतलंय मी, पण ते काही व्यवस्थित आलंच नाही आणि व्हिडिओ पण एवढा काही चांगला आला नाही, कारण मी इकडं ठेवलेला फोन आणि व्हिडिओ करण्यासाठी, आणि ते काय व्यवस्थितच आलं नाही, कारण खिडकीतनं ऊन ह्या साईडने येत होतं. त्यामुळे व्हिडिओ काही व्यवस्थित बनला नाही. पण जाऊ दे म्हणलं, हे केलं. तर मी ते एक पाट घेतला आहे, कारण आम्हाला पाट वगैरे घेऊन यायला सांगितले होते. तर एक पाट घेतला आहे आणि पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल एक घेतली भरून, कारण किती वेळ लागेल सांगता येत नाही, म्हणून पाणी घेतलं. आणि हात वगैरे पुसायला 2 कापड घेतले आणि सगळे एका पिशवीमध्ये घालून घेतलं. तर व्यवस्थित असं घालून घेतलं आणि त्याच पिशवीमध्ये मग साड्यांची आणि ब्लाऊज जे अस्तर वगैरे आणायचे त्याची पण पिशवी ठेवले आणि गाडीची चावी घेऊन आता मला जायचं आहे. तर अशी झाली मी पूर्ण रेडी जाण्यासाठी. आणि तर आता मी पोहोचलेली आहे सेंटरमध्ये. तर इथं ना सेंटरच्या पुढे पारिजातकाचं झाड आहे, प्राजक्ताचं. तर खूप छान अशी फुलं सकाळी सकाळी पडलेली होती आणि वास पण एवढा छान येत होता.
तर राहुलच नाही, म्हणलं थोडंसं व्हिडिओ घ्यावाच, कारण एवढं छान वाटत होतं. त्याच्यामुळं मी थोडीशी फुलं घेतली हातामध्ये, नाही का, असं मस्त वास येत होता, त्यामुळं थोडीशी फुलं घेतली आणि म्हणलं व्हिडिओ करावा. तर मी हे करत होते त्यावेळेस दुसरी मैत्रीण माझी मैत्रीण तिनं काय केलं की रांगोळी होती तिथं काढलेली, तर त्या रांगोळीवरतीच फुले असं नाही का मांडली, तरी इतकं सुंदर वाटत होतं ते. तर तिचं चाललेलं की मी फुलं गोळा केली होती, तर आम्ही तिला फुलं गोळा करून देत होतो आणि तिचं चाललेलं इकडं रांगोळीवरती तसं ठेवायचं. तर छान वाटत होतं, त्यामुळं मग मी घेतलं थोडंसं शूट. तर अजून बरेच जण यायचे होते, त्यामुळं आम्ही म्हणलं की बाहेरच थांबूयात, सगळे आले की मगच दार उघडता येईल, त्यामुळं आम्ही बाहेरच थांबलेलो. तर इथं तिची झालेली आहे रांगोळी वरती फुलं ठेवून, आणि तिची मुलगी ही मध्ये मध्ये करत होती, तिलाही ठेवायचे होते. तर हिचं झालं की मग तिचं पण चालू होतं, तिकडं जे पाऊलं, लक्ष्मीचे पाऊलं, परत ते वरती ओम वगैरे दिसतंय, तर तिनं त्याच्यावरती नाही का करत बसलेली. नंतर पण ते काय मला घेणं झालं नाही, कारण सगळे आले आणि आम्ही गणपती बनवण्यासाठी आतमध्ये गेलो. तर बघू शकता किती सुंदर वाटत होतं, एकदम प्रसन्न असं वातावरण होतं, आणि त्यात फुलं, इतका छान वास येत होता. तर त्यानंतर इथं आम्ही गणपती बनवायला सुरुवात केलेली होती, त्याच्या अगोदरचं काय मी शूट केले नाही. तर इथं सगळेजण गणपती बनवत होते. माती वगैरे आम्हाला पहिलेच नाही का ओलीस माती दिलेली, तर ती फक्त मोल्डला आम्ही थोडंसं तेल लावून घेतलं आणि मोल्डमध्ये व्यवस्थित असं भरून घेतली माती. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता, जेव्हा मोल्डमधनं गणपती काढले. तर चला, तर मग इथंच व्हिडिओला एंड करते. तोपर्यंत बाय.